बीड जिल्ह्याच्या माळसापूर या छोट्याशा गावामध्ये एका गरीब अशा कुटुंबामध्ये ज्ञानेश्वर खांडे यांचा जन्म झालेला आहे। त्यांचे बालपण हे खूपच हालाकीमध्ये गेलेले आहे। शिक्षण घेत असताना त्यांनी सर्व कामे केलेली आहेत आणि ती कामे करत करत ते मोठ्या जिद्दीने शिकत गेले व यशस्वी झालेले आहेत। सध्या बीड जिल्ह्यामध्ये ते सीए म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। आईवडिलांच्या इच्छेनुसार ते मन लावून शिकले व त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत। अगदी शून्यामधून त्यांनी हे विश्व निर्माण केलेले आहे। म्हणून त्यांच्या आजवरच्या या विशेष आणि उल्लेखनीय अविस्मरणीय अशा जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। ज्ञानोबा, तुकोबा आणि विठोबा या नावाने दिवस सुरू होतो आणि याच नावाने दिवसाची सांगता होते। रामकृष्ण हरीचा जप या ठिकाणी दिवसभर मुखामध्ये। असं एक आदर्श कुटुंब माळसापूर या गावातील एक खांडे कुटुंब की ज्या कुटुंबाने पहिल्यापासून जर काय कमवलं असेल तर या ठिकाणी प्रतिष्ठा, अगदी लोकांना सुद्धा हेवा वाटावा असं हे आदर्श कुटुंब। आणि या कुटुंबाचे प्रमुख सन्माननीय विठ्ठलराव खांडे ज्यांनी चांगले संस्कार केले आणि आपल्या लेकरांना घडवलं। आपली लेकरं गुणवान निघावीत हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं, परंतु त्यासाठी प्रयत्न असावे लागतात। घरचं वातावरण तसं पाहिजे, कारण लोका सांगे ब्रह्मज्ञान सुद्धा कोरडा पाषाण। म्हणजे लेकरांना तुम्ही सांगताय चांगलं वागा आणि तुमचं वर्तन चांगलं नसेल तर लेकरं ऐकत नाहीत। त्यासाठी आईवडील सुद्धा देवासारखे लागतात आणि मग आईवडील चांगले असतील तर मुलं चांगली होतात आणि चांगल्याचं नेहमीच चांगलं होतं। आज यशोगाथा मुलाखत मी जी घेत आहे ती व्यक्ती आहे या बीड नगरीतील प्रसिद्ध लोकप्रिय सीए सन्माननीय ज्ञानेश्वर विठ्ठलराव खांडे, ज्यांचं मूळ गाव माळसापूर। आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक सीए कसा घडतो नेमका, नाही का, कारण इथपर्यंत येणं फार अवघड असतं। आणि मग हा प्रवास नेमका काय असतो नेमका, आपल्याला जनरली वाटतं की मोठ्या मोठ्या घरची किंवा श्रीमंत घरची चांगल्या मोठ्या मोठ्या शाळेतली मुलं अगदी मोठ्या मोठ्या पदावर जातात, परंतु जिद्दी माणसं, शाळा कोणती असू द्या, गाव कोणते असू द्या, ही माणसं मोठ्या जिद्दीने जिथं पाहिजे तिथपर्यंत जातातच। आज पाहायचं आहे आपल्याला की ज्ञानेश्वरजी खांडे हे इथपर्यंत कसे आले, नेमके त्यांचा प्रवास नेमका काय आहे। साहेब, मुलाखत राहणार या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया माळसापूर या गावापासून, कारण हे गाव नाही घेतलं तर मुलाखत पूर्ण होणार नाही खांडे। तर माळसापूर या गावामध्ये जे बालपण गेलं, ज्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत, काय सांगाल नेमकं की या माळसापूर गावातलं तुमचं जे कुटुंब आहे, खांडे कुटुंब, खांडे तुमचं जे कुटुंब आहे त्याबद्दल काय सांगाल नेमकं? सर, ॲक्च्युली कुटुंबामध्ये आम्ही 14 भाऊ आहेत। आई वडील पहिल्यापासून शेती करतात आणि परिस्थिती पहिल्यापासून हालाकीची आहे ॲक्च्युली। आई वडील शेती करत असताना त्यांना असं नेहमी वाटायचं की कुणीतरी शिकावं घरातलं, कुणीतरी पुढं व्हावं, शेती हा व्यवसाय सोडून दुसरं काहीतरी करावं। तर नेहमी त्यांची जी तळमळ असायची, तर ही तळमळ असताना पण हालाकीची परिस्थिती असल्यामुळे ते पहिल्या 2 माझे जे बंधू आहेत त्यांना ते त्याप्रमाणे शिकवू शकले नाही। त्यामुळे मग तिसरा तरी मुलगा शिकेल किंवा चौथा तरी शिकेल त्यासाठी नेहमी कामात कष्ट करणे। परिस्थिती माणसाला मजबूर करते, कारण आईवडिलांना वाटतं की लेकरांनी शिकावं, परंतु शिकण्यासाठी पैसा लागतो, नाही का। आणि मग सुरुवातीचे तुमचे जे काही 2 भाऊ आहेत ते परिस्थितीमुळे एवढं नाही शिकायचं, नाही का, पण वडिलांची इच्छा होती की माऊलीने शिकावं, नाही का। हा, म्हणजे कोणता ना कोणता मुलगा आहे। तर विचार असं वाटतं की वडिलांना वाटत होतं की शिकावं, पण तुमच्या मनामध्ये नेमकी काय, म्हणजे हालचाल काय होती नेमकी, काय वाटायचं नेमकं तुम्हाला? नाही सर, वडिलांचं कष्ट पाहून मला पण नेहमी असं वाटायचं की नाही, की हे कष्ट आपल्या पण वाटायला जर पुढे आलं तर मग आवड आहे, मग एवढं कष्ट आपण नाही करू शकणार, मग काय आपण आत्ता मेहनत करणं गरजेचं आहे की पुढे जाऊन त्याचं काहीतरी आपल्याला बेनिफिट। तुम्ही आत्ताच उल्लेख केला की वडिलांचे कष्ट आणि तेवढे कष्ट आपल्याला जमले नसते, नाही का। तर वडील विठ्ठलरावजी खांडे एक देव माणूस, नाही का, आणि या देवाने खूप कष्ट घेतले।
ते विचारावं वाटतं की बालपणी जे कष्ट तुम्ही पाहिले वडिलांचे किंवा तुमच्या माऊलीच्या आईचे पाहिले असतील, तर काय नेमके कष्ट होते, तुम्ही काय पाहायचं नेमकं आणि त्यातनं काय बोध घ्यायचं? सर आता घर चालवायचं म्हणजे पैसे करायचे सर. अच्छा. आता घरामध्ये 4 मेंबर, मुलं, बायको आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालवायच्या म्हणजे पैसे करायचे. मग उत्पन्नाचा सोर्स काय आहे तर शेती आहे. एवढीशी शेती, नुसतं शेती, आज आपल्याकडे परिस्थिती कशी आहे शेतीची, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती अगोदरपासून आहे आपल्याकडे. तर शेतीवर घर चालवायचं म्हणजे एवढं सोपं नाही आहे. तर वडील रोज सकाळी 5 वाजता पाहिजे. आज मी माझे वडील 5 वाजता उठतात. 5 वाजता उठून शेतात जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी 7 वाजता घरी यायचं, मग जेवण वगैरे करून परत शेतात जायचं, संध्याकाळी गाडी वगैरे धरावं लागायचे. ह्या गोष्टी कराव्या लागायच्या, कारण की याच्याशिवाय उत्पन्न झाल्याशिवाय कसं आहे काय. लहानपणी माळसापूर या गावामध्ये बाबांचे वडिलांचे कष्ट पाहिले तुम्ही, रात्रंदिवस कुटुंबासाठी झगडणारे वडील नाही का. अगदी शेतकऱ्याला रात्र नसते, दिवस नसतो, अगदी रात्रंदिवस अगदी काम करावं लागतं आणि ते केलं तर मग कुटुंबाला पोट भरून येतं नाही का. एक विचार असं वाटतं की वडील जे कष्ट करायचे, मग तुम्ही जेव्हा शाळेमध्ये होतात म्हणजे तुम्ही फक्त शाळा केली का मग तुम्ही कधी काम करायचं? नाही सर, मी पण काम केलं. मी लहानपणीपासून काम करायचो. मी तुम्हाला सांगतो की CA झाल्याच्या नंतर पण मी काही दिवस काम करायचं स्वतः. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये काही काम केलं. खरं तर मला चुकीचं वाटतं की म्हणजे खरं तर विचारायला नाही पाहिजे की शेतकऱ्याच्या मनावर तू काम केलं होतंस का नाही का. ते ऑटोमॅटिक होतंच. मग ते त्या काळामध्ये आता साहेब आहेत खरं तर नाही का, पण त्या काळामध्ये जे कामं केली अगदी रानावनात जाऊन, तर काय कुठली कामं करायचं म्हणजे काय काय येतं नेमकं? सर शेतीमध्ये सगळेच काम आहेत मला. आम्हाला ऐकायला आवडतं की आपल्याकडे गुरं सांभाळायचे, लहानपणी गुरा मागायचं, नांगर धरण्यापर्यंत, आऊत धरण्यापर्यंत सगळे विषय ते काम केले. दारा धरण्यापर्यंत, बैल चालण्यापर्यंत प्रत्येक कामामध्ये शेतीला आज मी करू शकतो. आज शहरामध्ये आहे, स्वतःचं ऑफिस आहे आणि एकीकडे गाव आहे माळसापूर. खरं सांगा की मन नेमकं कुठं रमायचं, म्हणजे विचार केला तर 2 पर्याय दिले तुम्हाला, शेती आणि ऑफिस, तर सगळ्यात जास्त पसंत कुठं वाटतं? सर मन रमवायचं म्हटलं तर गावाकडेच म्हणतात. गावाकडे की लहानपणीचे मित्र आहेत, गावाकडे वातावरण वेगळं असतं, एकदम मोकळं असतं सगळीकडे. रिस्पॉन्सिबिलिटी खूप कमी असते गावाकडल्या जीवनामध्ये. इकडल्या जीवनामध्ये खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माळसापूर या गावामध्ये जे बालपण गेलं अनेक आठवणी येत नाही का, कारण आठवणीशिवाय तर पुढं आपल्याला जाता येत नाही. काय काय नेमकी आठवणी म्हणजे अगदी तुमचं कुटुंब आणि आईवडिलांच्या अवतीभोवतीचे आयुष्य गेलं नाही का सुरुवातीचं ते, तर ते दिवस कसे होते नेमके, काय काय व्हायचं नेमकं? सर ते दिवस खूप मजेशीर होते. मजेशीर लहानपणी ते म्हणतात ना, लहानपणी देगा देगा मुंगीसारखं सरावा. अगदी तसं प्रकार आहे की लहानपणी रिस्पॉन्सिबिलिटी नसते, कुठलं टेन्शन नसतं. अभ्यास करायचा म्हणजे हे पण आईवडील सांगतात तुम्हाला अभ्यास करायचा असतो. आपल्याला कळत नसतं अभ्यास करून काय करायचं, आपल्याला फक्त खेळायचं असतं, इकडे तिकडे दौडायचं असतं. ह्या गोष्टी खूप आल्हाददायक होत्या, मनाला शांत म्हणजे मनाला समाधान देणाऱ्या होत्या थोडक्यात. अगदी शाळेचं शेड्यूल कसं होतं नेमकं आणि मग शेतामधलं कामाचं शेड्यूल पुन्हा खेळाचं शेड्यूल कसं होतं नेमकं, म्हणजे खेळ खेळायचं का नाही, अगदी ते खेळत असतात तर कुठले खेळ होते मग ते? सर ॲक्च्युली काय आहे, शाळेचा टायमिंग आमचा 10 असायचा, सकाळी 10 ते 4 पर्यंत. मग मधली सुट्टी जेवणासाठीची. मग जेवणाच्या सुट्टीमध्ये काय 10 मिनिटं 45 मिनिटाचा ब्रेक असायचा. 10 मिनिटात जेवण करायचं, मग मित्रांसोबत खेळायला जायचं. मग तेव्हाचे खेळ कसे असायचे, शिवणापाणी असायचं, लपाछपी. आता त्याला काय आणखी म्हणतात ते लपाछपी, हां ते तसे प्रकार आम्ही तशा प्रकारचे खेळ खेळायचो. मग कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो, सगळ्यात जास्त क्रिकेट खेळायचो. पण क्रिकेट खेळायला वेळ प्रॉपर म्हणजे 4च्या नंतर शाळा सुटली मग क्रिकेट खेळायला जास्त जायचो. म्हणजे अगदी हे बिनधास्त सुरू होतं नाही का, ते शिवणापाणी असेल, लपंडाव असेल, क्रिकेट असेल, जे वाटेल ते चला हे खेळायचं खेळूया, अगदी बिनधास्त. तर या खेळातनं, अभ्यासातनं, शाळेतनं जे मित्र तुम्ही मिळवले नाही का, तर तुमचे खास मित्र कोण, म्हणजे ते आजही तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत? सर शाळेतले ऑलमोस्ट जे माझे मित्र होते ते आज पण माझे मित्र आहेत आणि आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहेत की आम्ही ग्रुप बनवला व्हॉट्सअपवर. आता मधल्या पिरियडमध्ये आमचा कॉन्टॅक्ट तुटला होता, कारण की प्रत्येकजण आपापलं करिअर घडवण्याच्या याच्यामध्ये. समजा मी पण पुण्याला गेलो होतो तेव्हा मोबाईल नसायचा, मग कॉन्टॅक्ट होत नसायचा. पण मग सगळे आत्ता झाल्याच्यानंतर मग आत्ता सगळे करिअरमध्ये आपापल्या कुठेतरी सेटल आहेत, थोडक्यात सेटल आहेत. तर मग तिथून पुढे कॉन्टॅक्ट करून मग सगळे एकत्र येतो आम्ही. लहानपणी
जे वातावरण घरामध्ये राहायचं तुमच्या, म्हणजे अगदी सकाळ जी सुरू होते ना, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, म्हणजे जास्त कोणाची भीती वाटायची? नाही, भीती वाटायला असं काही नव्हतं घरामध्ये, वातावरण तसं काही नव्हतं. पण आमचे जे मोठे बंधू आहेत अच्छा. तर नेहमी ते की बाहेर जास्त खेळायला गेला अच्छा. किंवा कोणासोबत भांडण केलं किंवा कोणासोबत उलट सुलट बोलला, शिवाय दिल्या कोणाला, म्हणजे असं भावाचं लक्ष प्रकार असलं तर हां, तर बंधू मारायचे. अच्छा. हां, सगळ्यात जास्त माया कोणी केली? सगळ्यात जास्त माया आई आणि वडील. आई आणि वडिलांनी केली नाही का? बरं. आईने जी माया केली किंवा बाबाने जी माया केली तुमच्या, नाही का, अगदी माया पण केली, कधी रागवले पण असतील, कारण लेकरांना घडवायचं असतं. तर आई तुमच्या तुळसामाई, नाही का, या माऊलीने तुम्हाला घडवलं, तर आईबद्दल काय सांगा तुमच्या? सर, आई माझी पहिल्यापासून प्रामाणिकपणा जास्त मला शिकवायची की प्रामाणिक कसं राहता येईल. म्हणजे आईने जे शिकवले प्रामाणिक, हां, तुमचं आहे असं? नाही, आज पण आहे की वडिलांनी जो प्रामाणिकपणा शिकवला आहे तो आज पण आहे की कोणाचं वाईट होईल असं काही करायचं नाही, कोणाचं चांगलं नाही करता आलं तर ठीक आहे, तू तिकडे जाऊ नको, पण कोणाचं वाईट करू नको, ही गोष्ट मला आईने शिकवली. मला असं वाटतं की आईला लेकरांकडनं काहीच पाहिजे नसतं. जर पाहिजे काय असेल तर तिनं फक्त म्हणजे तिला वाटतं की लेकरांना नाव करावं, नाही काय. आणि मला असं वाटतं की तुमच्या आईच्या मनामध्ये जे होतं की माझा मूल प्रामाणिक असा झाला, तुम्ही त्यांना शिकावं, तुम्ही शिकलात, त्यांना नाव करावं, तुम्ही नाव केलं. मला असं वाटतं की तुमच्या आईला त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा होत्या त्या मला पूर्ण झालेल्या आहेत, नाही का. बालपणी ज्या वेळेला अगदी खोड्या करायच्या आणि ती तक्रार जेव्हा आईकडे येत असेल तर आईचा रिस्पॉन्स काय होता नेमका? मग मारायची आई मारायची. एक वेळेस मला एक किस्सा आठवतो की माझ्या आईने असं मारलं होतं मला की ओळ आला माझ्या अंगावर, आणि कमीत कमी 8 दिवस तरी माझी आई रडत होती त्याच्यामुळे की नेहमी. मारणारी आईच असते, माया करणारी पण आईच असते, नाही का, आणि आपले गुन्हे माफ करणारी सुद्धा आई असते. अशी आई ज्या लेकराच्या आयुष्यामध्ये असते ते लेकरू खरंच अगदी श्रीमंत असतं. या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही सन्माननीय विठ्ठलरावजी खांडे आणि साहेबांच्या मातोश्री माऊली तुळसामाई या दोघांना आम्ही सॅल्यूट करतो की ज्याने एवढं सुंदर रत्न घडवलं. मला असं वाटतं की आईवडिलांनी ही काळजी घेतली पाहिजे खरं तर, नाही का, आणि त्याच्यामध्ये तुमच्या आईवडिलांना 100% यश आलेलं आहे. सर, दिवाळी असेल, दसरा असेल किंवा सण उत्सव असेल ना, त्यावेळेला घर वेगळं असतं, अगदी नाही का, त्यावेळेला घर उजाळून गेलेलं असतं, अनेक आठवणी असतात. तर काय नेमक्या तुमच्या आठवणी आहेत? सर, सण असं जर गावाकडे आला असेल तर गावाकडलं वातावरण शहराच्या वातावरणापेक्षा नेहमीच वेगळं असतं. तुमचं कसं वातावरण होतं? तेव्हाचं वातावरण असं असं की कुठला सण आला, दिवाळी वगैरे जर म्हटलं तर आपल्याकडे दिवाळीला मामाच्या गावाकडे जायची, यासाठी प्रथा असायची अगोदरपासून. तर आता खूप कमी झाले. तर आम्ही तेव्हा मामाच्या गावाला जायचो. मामाच्या गावाला तेव्हा बैलगाडीने जायचो. बैलगाडीने जायचो नेहमी. आणि 4-8 दिवस राहिल्यानंतर मामा तिकडे कपडे घ्यायचे. ती एक वेगळी मजा असायची थोडक्यात. काठवडा हे मामाचं गाव. मामाचं गाव. काठवडा या गावामध्ये जेव्हा मामाकडे जायचं दिवाळी असली किंवा इतर सुट्ट्यामध्ये, तर जे आपण ऐकतो नेहमी की चला मामाच्या गावात जाऊया, तर तुमचं मामाचं गाव कसं होतं नेमकं, म्हणजे तिथल्या काय आठवणी नेमकी? मामाचं गाव आमचं इथं डोंगरात आहे. डोंगरात असून आमच्या भागात डोंगर नाही आहे. अच्छा. ते डोंगरात असल्यामुळे आम्हाला खूप जास्त मजा यायची. डोंगरावर जायचं, म्हणजे मामाच्या मुलासोबत जायचं, इतर मित्र असायचे त्यांच्यासोबत खेळायचं. सगळ्यात जास्त डोंगरावर जाण्यासाठी जास्त मजा यायची. बरं, मग लाड कोण करत होतं, म्हणजे आजोबामध्ये जास्त लाड कोणी केले? आजोबाकडे मामानेच केले. काय नाव मामाचं? मामाचं मोहन डवले. अच्छा, बरं. आणि मग आता वेळ भरपूर नाही का, किंवा कामामुळे वेळ नसेल कदाचित, मग आता ज्या वेळेला मामा आणि मामाचा जेव्हा आढळतो तर आता पहिल्यासारखं जाणं होतं का? नाही ना सर, आता वेळच म्हणजे वेळेअभावी जाणं होत नाही. आता सगळ्या गोष्टी आहेत, ओढ आहे, वेळ मिळत नाही. सर, शिक्षणामध्ये कसा होता, म्हणजे शिक्षणाचा प्रोग्रेस कसा होता तुमचा, म्हणजे तुम्हाला लाभलेले गुरुजन असतील, मगाची उल्लेख केला की तुम्हाला एक मॅडम होते, नाही का, आणि ज्या मॅडमने तुम्हाला नेहमीच माया दिली, चांगले संस्कार दिले, तर काय शालेय जीवनातले ज्ञानेश्वर कसे होते? ॲक्च्युली सर, मी पहिल्यापासूनच थोडा अवरेज स्टुडंट होतो, एवढा स्मार्ट नव्हतो. पण आमचे जे माझ्यापेक्षा मोठे बंधू आहेत ते स्मार्ट होते. त्याच्यामुळं मॅडम जे आहेत आमच्या गावात जिल्हा परिषदची शाळा होती थोडक्यामध्ये, तर ढोले मॅडम म्हणून आम्हाला मॅडम शिकवत होते. तर त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं जे एक नातं बनलं होतं की माझ्यापेक्षा जे मोठे बंधू आहेत ते शिक्षणात हुशार असल्यामुळे, तर त्यांचं नातं बनलं होतं. ते मला वयाच्या 3.5 वर्ष, म्हणजे 3 वर्ष उलटून गेल्याच्या नंतर लगेच त्यांनी मला
पहिलीच्या शाळेत शिकवायला बसलो होतो. म्हणजे लवकर तुम्ही लवकर त्यांनी तुम्हाला बरोबर नाही का? अगदी विचार असं वाटतं सर की असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसत नाही का आणि तो काय करणार आहे याची चुणूक येते. तसं तुमच्याकडे पाहून तुमच्या आईबाबांना काय वाटायचं नेमकी अरे काय होईल नेमका म्हणजे कधी चर्चा असते नाही का अशी? असं तर आता मला लहानपणीचं एवढं काही आठवणार नाही पण हां नेहमी वडिलांचंही असं की बाबा 4 मुलांपैकी कुणीतरी मुलगा शिकला पाहिजे जो यामधून बाहेर आला पाहिजे आणि मग वेगळं काहीतरी करून मग त्याचं करिअर घडवायचं. पूर्ण आतापर्यंत जे आयुष्य आहे अगदी बालपणापासून अगदी आपण खास करून प्रकाश टाकवी या माणसापूर या गावापुरतच नाही का तर त्या काळात एखादी अशी आठवण सांगा म्हणजे कोणती असेल अगदी मित्राबरोबरची असेल किंवा एखादी जत्रेतली असेल किंवा कुठली असेल की जी आठवण कधीच विसरता येत नाही म्हणजे चांगली असेल किंवा वाईट असेल ती सांगा सर. ओके सर आम्हाला क्रिकेट खेळायचं पहिल्यापासून नाद होता. क्रिकेट खेळायचं तर क्रिकेट खेळायचा नाद असल्यामुळे आम्ही नेहमी रोज क्रिकेट खेळायला जायचो पण घरची क्रिकेट खेळायला जाऊ नये नसायचं. अच्छा हां तर मग हां सांग म्हणजे क्रिकेट खेळायला मला आवडायचं नाही हां, क्रिकेट आणि खेळायला. काय व्हायचं नाही त्याच्यामध्ये म्हणजे घरच्यांना ते आवडत नव्हतं. घरच्या हां मग खेळायचं म्हटलं की अभ्यास नाही काही नाही मग घरच्यांना थोडं आवडत नसायचं ते क्रिकेट खेळण्यासाठी. बरं बरं मग हा प्रसंग तुम्हाला काय लक्षात राहिला की काय बाबा नेहमी हां. आपण क्रिकेट खेळायचो आणि ते साहजिकच आहे कारण काय की त्या खेळामुळे अभ्यास घडतो आणि आई वडिलांना नको असं आहे बरोबर. मग असं काही सांगा सर की म्हणजे अशी काही आठवणी अशी सांगा की ज्या कायम लक्षात राहिल्याच पण त्याच्यातून बरंच शिकता पण आपल्याला आलं ते सांग म्हणजे शाळेतलं असेल किंवा बाहेरचं असेल म्हणजे काही लोकांना पाहिल्यानंतर असं वाटतं की अरे आपण असं बनलं पाहिजे हे असं. ओके ओके सर मी शाळेत ज्यावेळेस होतो शाळेत 11वी 12वीला मी जेव्हा आलो बीडला तर 12वीची एक्झाम देण्याच्या अगोदर काही दिवस अगोदर आमच्या शाळेमध्ये एक CA झालेली मुलगी आहे कॉलेजमध्ये. अच्छा कॉलेजमध्ये तिचा सत्कार ठेवला होता. कॉलेजमध्ये सत्कार ठेवल्याच्या नंतर असं वाटलं की नाही आपण पण CA केलं पाहिजे. पहिल्यापासून आपल्याकडे DEDचं फॅड होतं आम्ही पण DEDच करायचं असं ठरवलं होतं. तर त्या उद्देशाने आम्ही कॉलेजमध्ये आलो होतो ॲडमिशन केलं होतं. पण नंतर असं वाटलं की नाही की इथपर्यंत जर मुलं पोहोचू शकतात काहीतरी वेगळं करण्यासारखं आहे ह्या कोर्समध्ये आपण पण थोडं म्हणजे जेव्हा तुम्ही बीड नगरीमध्ये आलात आणि पहिल्यांदा पाहिले की कोणाचा सत्कार होतो नाही का आणि जेव्हा एखादा सत्कार होतो एक अट्रॅक्शन असते अरे हा सत्कार का आणि कशासाठी कारण सत्कार उगीच होत नाही. हां तुम्हाला एक वाटलं की अरे आपण हे CA झालं पाहिजे बुवा नाही का पण तत्पूर्वी एक विचार असं वाटतं की 10वीचा जेव्हा निकाल लागला त्यावेळेला मग तुमच्यासमोर अनेक ऑप्शन्स असतील नाही का म्हणजे मग बीडकडेच काय यावं असं वाटलं इतर कुठलं कॉलेज नव्हतं जवळ. सर ॲक्च्युली 10वी झाल्याच्या नंतर ॲडमिशन घेण्यासाठी मी डेक्कन म्हणून आमच्याकडे गाव आहे. अच्छा त्या कॉलेजला म्हणजे डेक्कन मला एक कॉलेज आहे 11वी 12वीचं ते कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं होतं मला. बरं मी ॲडमिशन घ्यायला तिकडे चाललो होतो पण मला मध्येच आमच्या गावात धापशे सर म्हणून आहेत ते मला रस्त्यावर भेटले. धापशे सर जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक आहे आमच्याच गावात कसं आहे तर आमच्याच गावात शाळेवर शिक्षक आहे. तर जाताना आम्हाला आमच्या गावचा तांडा आहे तांड्यावर ते शाळेला होते ते तुम्हाला जाताना भेटले ते म्हटले कुठे चालला मी म्हटलं चाललो आहे मी याला ॲडमिशन करण्यासाठी चाललो ढेकनवा कॉलेज. तर ते मला ढेकनवा कॉलेजला ॲडमिशन करून बीडला जातं ढेकनवाला ॲडमिशन करून म्हणजे खेड्याकडे जाण्यापेक्षा शहरामध्ये शहरामध्ये जातं. म्हणजे कॉलेज सगळे चांगलेच असतात पण त्या गुरुजींना वाटतं की अरे बाबा खेड्यात शिकण्यापेक्षा तू शहरात जा शहरात जरा थोडं बदल होईल नाही का आणखी तुला एक बाहेरचं जग पण कळेल स्पर्धा कळेल आणि म्हणून तुम्ही शहरामध्ये आला. तर इथं जेव्हा आलात शहरामध्ये 11वी 12वी केली नाही का तर 12वी केल्यानंतर किंवा त्या दरम्यान तुम्ही तो सत्कार पाहिला त्या मुलीचा तरी त्या मुलीचा तुम्ही सत्कार पाहिला आणि वाटलं की अरे आपण हे झालं पाहिजे पण वाटणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं हा वेगळा भाग असतो. म्हणजे असं नंतर कधी वाटलं की अरे आपण हे झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण काय नेमके प्रयत्न केले? सर मी ज्यावेळेस 11वी आणि 12वीला ॲडमिशन घेतलं होतं बीडला एकच टार्गेट होतं की आपल्याला DED करून शिक्षक व्हायचं. म्हणजे डोक्यात CA वगैरे व्हायचं किंवा दुसरं काय व्हायचं CA काय असतं हेच माहीत नव्हतं तेव्हा ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं होतं म्हणजे गुरुजी होणं फिक्स होतं नाही गुरुजी होणं फिक्स होतं. म्हणजे त्या पद्धतीने वाटचाल सुरू होती की त्या पद्धतीने अभ्यास सुरू होता एवढे मार्क्स पडायचे DEDला नंबर लावायचा आणि शिक्षक व्हायचं. हेच एक टार्गेट खेड्याच्या विद्यार्थ्यांचं तेव्हा असायचं की नाही शिक्षक व्हायचं म्हणजे DEDचं फॅडच होतं थोडक्यात तेव्हा. म्हणजे वडिलांना देखील तुम्ही हे बोलून दाखवलं असेल की मला DED करायचं आणि गुरुजी व्हायचं आहे. मग आणि हा सत्कार पाहिला त्या मुलीचा किंवा ती CA झालेली होती आणि मग तुम्हाला वाटलं की आपण हे CA व्हावं. मग त्यासाठी तो कोर्स तर इथं नाही आहे नाही का CA होण्याचं मग ते फक्त पुणेच आहे. पुणे तर जेव्हा असा शोध घेतला की हे नेमकं काय आहे नेमकं CA आहे की नाही आणि यासाठी नेमकं काय करावं लागतं तर कोणी मदत केली?
सर हे कोर्स करण्यासाठी ज्यावेळेस मला असं वाटलं की नाही हा कोर्स आपल्याला करायचा आहे, अच्छा. त्यावेळेस त्या कोर्सच्या बाबतीत मला काहीच माहिती नव्हती. पण तिथून नंतर मित्र कंपनी की मग ट्युशनमध्ये गेल्याच्या नंतर सर सांगायचे की असं असते, या फील्डमध्ये हे करू शकता, या फील्डमध्ये हे करू शकता, यामध्ये या कोर्समध्ये सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. तर तेव्हा मग हळूहळू पुढे की नाही मग ठरवलं होतं की नाही आपल्याला बघितलं होतं थोडक्यात हे की CA मुली आहे ती. मग पुन्हा ठरवलं की CA करायचं आहे आपल्याला. CA करायचं ठरवल्याच्या नंतर मग त्याची माहिती काढायला लागली कसं असतं काय. तर मग हे माहिती काढत काढत आम्हाला निवास खांडे म्हणून आमच्या गावचा एक मुलगा आहे, पिंपळगावचा, आमच्या गावच्या शेजारीच पिंपळगाव. सुरुवातीला त्याची माझी पण तेवढी ओळख नव्हती, पण माझे जे मित्र आहेत त्यांची ती ओळख होती. मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्या गावचा जो निवास खांडे म्हणून आहे पिंपळगावचा, तर तो पण CA करायला गेला. तर मग त्याची थोडी माहिती काढून मग त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट साधून मग CA कोर्स काय आहे. म्हणजे निवास खांडे हे ऑलरेडीच ते पुण्यामध्ये गेले होते CA करण्यासाठी, आणि मग तुम्हाला कळालं की अरे आपल्या गावाशेजारी आहेत नाही का, दोघांचे आडनाव एकच आहे, आणि आपण विचारलं मग, आणि विचारल्यानंतर मग आपल्याला लोक सांगतात नाही का. मग निवास जी आहे तुम्हाला जी कल्पना दिली किंवा हे CA असं असतं ना, एवढ्या वर्षाचा कोर्स आहे हा. मग पहिली पायरी काय होती, तुम्ही उल्लेख केला बाबा की 12वीची एक्झाम झाल्यावर तुम्ही पुणे गाठलं होतं नाही का, तर तो अनुभव सांगा. म्हणजे तुम्ही गेलात आणि परत देखील आलात करतो अगदी सांगा. सर काय आहे, कोर्स करायचा म्हटल्याच्या नंतर अगोदर कसं असतं आपल्या मनामध्ये की नाही करायचं आपल्याला, करायचं आपल्याला, पण तुम्ही ते करू शकता का हे सगळ्यात महत्त्वाचं. तर करू शकतो का, आपली किती कॅपेबिलिटी आहे हे मला आधी माहीत नव्हतं. की नुसतं दुसऱ्याच बघून की नाही हे असं असते, ही गोष्ट अशी होते की असं करायचं आहे. ज्यावेळेस ॲक्च्युली ॲडमिशन करायला गेलो होतं, ॲडमिशन कसं करायचं हे पण माहीत नव्हतं. मग निवास असल्यामुळे त्यांनी मला मदत केली ॲडमिशन करण्यासाठी. मग कोर्स सुरू झाला ॲक्च्युली ॲडमिशन केल्याच्यानंतर. पण मी ज्यावेळेस गेलो होतो, मी 28 मार्च 2011ला CA करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस माझं ॲडमिशन आहे. मग त्याच्यानंतर जूनमध्ये एक्झाम होती. तर जूनची मी एक्झाम दिली. जूनची एक्झाम म्हणजे क्लासेस सुरू झाल्याच्या नंतर क्लासमध्ये काय शिकवतात, मॅथ्समध्ये काय शिकवतात, बाकी अकाउंट्समध्ये काय शिकवतात, इकॉनॉमिक्समध्ये काय शिकवतात, या गोष्टी काही कळत नव्हत्या. कारण की तिकडे इंग्लिश होती. मी सुरुवातीपासून मराठी मीडियमचा स्टुडंट, इंग्लिशचं आपलं कुठं काहीच नातं नाही आहे आजपर्यंत. मग तिकडे गेल्याच्यानंतर ह्या गोष्टीचा त्रास व्हायला लागला खूप जास्त. मग हे टप्पा हळूहळू मी नंतर असं झालं की नाही आपल्याशी होणार नाही. मग हे असं ठरवलं की नाही आपल्याला आता काय करायचं, एवढेच फक्त एक्झाम द्यायची, 3 महिन्याचं जाऊ द्यायची. कारण की आत्ताच आलो तर आपण आत्ताच घरच्यांना म्हणू शकत नाही की मला परत यायचे. मग म्हणून ती एक्झाम दिली, आणि जशी एक्झाम झाली रिझल्टची वाट न पाहता मी बॅग भरली आणि नीट गावाकडे आलो. मग गावाकडे आल्याच्यानंतर काय, तर मी ठरवलेलं होतं अगोदरच की नाही आपल्याला जायचं नाही आता, पूर्ण त्यामुळे घेऊन आलो होतो. मग रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर चुकून मला 94 मार्क पडले थोडक्यात. अगोदर पासिंगसाठी किती मार्क पडले तुम्हाला, 100 मार्क्स पडले. टोटल एक्झाम होती 200 मार्क्स, 6 मार्क कमी पडले. 6 मार्क्स कमी पडले. 94 मार्क्स कसे पडले, तर मीच आश्चर्य झालो की 94 मार्क्स मला कसे पडले, मार्क्स कसे पडले. 94 मार्क्स पडले, 6 मार्काने नापास झाल्याचं होते. आणि मला असं वाटतं की नापास होणं हा गुन्हा नाही, तर नापास होणं सुद्धा खूप फायद्याचं असतं. ते नापास होणं आपल्याला बरं काही सांगतं नाही का. अगदी गावाकडे आला होता, नको आता बस झालं नाही का, आणि 3 महिने तिथं राहिलात, अगदी प्रयत्न केले तुमच्या पद्धतीने. परंतु एकीकडे इंग्लिश कच्चं होतं, मॅथ कच्चं होतं, पण जर काय स्ट्रॉंग असेल तर तुमचा कॉन्फिडन्स मला वाटतं. जनरली काय असतं की लोकांचा विषय चांगला असतो पण कॉन्फिडन्स लूज असतो. कारण आत्तापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर ज्या काही लढाया जिंकल्या गेल्या त्या फक्त कॉन्फिडन्समुळे होतात नाही का. एक विचार असं होतं सर की ज्या वेळेला गावाकडे परत माळसापूरला आणि ठरवलं होतं की आता परत जायचं नाही, कारण 94 मार्क पडले होते, मग परत जायचा निर्णय काय घेतला नाही, काय कारण टाकलं असं की परत आणखी जावं असं वाटतं. सर काय, ज्यावेळेस मी कोर्स करायला जाणार होतो, मी जेव्हा घरच्यांना सांगितलं की CA मला करायचं आहे, तर त्यावेळेस मे बी माझ्या मोठ्या बंधूंनी किंवा 2 नंबर 3 नंबरच्या बंधूंनी त्याची माहिती घेतली असेल की कोर्स काय आहे. तर त्यावेळेस मला म्हणत होते बंधू की तू जाऊ नको, अच्छा, हा तुला झेपणार नाही. हां, तर मी म्हणजे त्यांच्यावर खुश लावून वडील बोलले जाऊ दे, होईल नसता नाही होईल, पण जाऊ दे. मला असं वाटतं की तुमचे वडील नेहमीच पॉझिटिव्ह राहिले. पॉझिटिव्ह बघ की हां बघ प्रयत्न करतो. तेव्हा असं करून मी कोर्स करण्यासाठी फायनली गेलो. पण मग तिथून आल्याच्या नंतर मग आता ह्यांना जाऊ नको कसं म्हणायचं, मला जायचं नाही कसं म्हणायचं. मग घरच्यांना मी तरी फायनली नापास झाल्याच्या नंतर म्हणून आपल्याला झेपणार नाही, आपल्यासाठी होणार नाही, कारण इंग्लिश काहीच कळत नाही आहे. पण मला घरचे नेहमी सांगायचे समजून की नाही जा, आता गेलास ना, जॉईन केलास ना, पैसे खर्चलेत ना, तर तू जा, आता परत जा, परत क्लास कर, होईल नाही तर नाही होईल.
नाही जर झालंच तर आपण बिझनेस करूया. मला असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की आईवडिलांचा एक ट्रेस असतो नाही का, की अरे तुला जमलंच पाहिजे, हे आलंच पाहिजे नाही का. तर मला असं वाटतं की तुमचे वडील तुमच्यावर अगदी फ्रेंडली राहील, अगदी मित्रासारखं, की बघ प्रयत्न करून, जमलं तर ठीक आहे, नाही तर परत नाही, येतो. म्हणजे ऑप्शन दिला होता वडिलांनी. Yes, yes. नाही जर झालंच तर आपण हे करूयात, हे नाही झालंच तर हे करूयात. अगदी मला असं वाटतं की वडिलांच्या त्या शब्दांमुळे तुम्हाला बळ आलं की आता आपल्याला जरी तिथं आपलं अपयश आलं तरी परत आल्यानंतर काही आपल्या अडचण नाही. तर वडील म्हटलं की आपण उद्योग सुरू करू नाही का. तर ज्या वेळेला पुण्यामध्ये गेलात परत एकदा रिटर्न, आणि मग काय नेमकं तुम्ही सांगितलं की तिथं मग गेल्यानंतर सुद्धा तुम्ही परत फोन करत होता की मला यायचं परत. ते काय नाही, ते नेहमी म्हणतात ना, तुमच्या मनातून असेल तर कुठली गोष्ट तुम्ही करू शकता. जसं माझ्या मनात काय होतं की नाही आपल्याला गावाकडे जायचं, आपल्या जणी होणार नाही, आपल्या जणी झेपणार नाही. मग नेहमी ते डोक्यात असायचं की नाही आपल्याला करणार होणार नाही, आपल्याला झेपणार नाही. मी नेहमी फोन कर, म्हणजे माझी मेंटॅलिटी अशी बनली होती की नाही आपल्याला नको आहे, आपल्याला नको, आपल्याला झेपत नाही. कोशिश करण्यावाली कधी हार नाही. हार नाही. मला असं वाटतं की प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी पराभव नसतो खरं तर, कारण ते नेहमी प्रयत्न करायला असतात. आणि जरी प्रयत्न करताना जरी अपयश आलं तर त्यातून ते खचून जात नाही, कारण हे प्रयत्न कंटिन्यूस सुरू असतात. एक वेळेस तर अशी आली की तुम्ही ठरवलं की आता पॅकअप करायचं आपल्याला, वडिलांनी सांगितलं की बाबा ठीक आहे आम्ही तुला नाही फोर्स करू, ये परत तू. अगदी तिकीट बुक केलं आहे, बॅगा पूर्ण भरलेल्या आहेत आणि जायची तयारी करतायत. तर काय नेमकं असं घडलं की म्हणजे परतीच्या मार्गावर असणारे ज्ञानेश्वर अगदी थांबले, आणि मला असं वाटतं की पुणे म्हणजे आळंदी ही देवाची माऊलीची भूमी आहे आणि माऊलीने एका माऊलीला थांबवलं असं नाही. काय नेमकं घडलं होतं? सर हे असं असताना चालू असताना म्हणजे परत यायचं हे चालू असताना मी बंधूंना फोन करायचो, त्यांना म्हणायचो की मला गावाकडे यायचं आहे. बंधू म्हणायचे नको आहे. पण मी नेहमी असं फोन करून 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 वडिलांना असं वाटलं की नाही हा त्याला गावाकडे बोलवलं पाहिजे. जर याला बळच ठेवलं तर काही होऊ शकते, कारण प्रकार असे खूप घडले. कारण बळच नको, बळच नको. हा म्हणजे वडिलांची अशी इच्छा होती काहीतरी की बळच नको. वेगळं होऊन बसतं. हां. मग वडील म्हणले नाही ठीक आहे त्याला येऊ दे, नाही करायचं तर आपण दुसरं काहीतरी करूया समजा. तर मग डायरेक्टली येण्याचा निर्णय फायनल झाला. निर्णय फायनल झाल्याच्या नंतर मग बॅग वगैरे पॅकअप तुम्ही म्हणले तसं की पॅकअप वगैरे केलं आणि संध्याकाळी तिकीट वगैरे बुक केलं, कारण की पुण्यावरून यायला संध्याकाळी गाडी असेल, ट्रॅव्हल्स असेल. तर मग सगळं झाल्याच्या नंतर ओळखल्याच्या नंतर मग जेवायला गेलो मेसवरती. निवास नेहमी माझ्यासोबत असायचा पहिल्यापासून सोबत, म्हणजे ॲडमिशन केल्यापासून तो फायनल होईपर्यंत माझ्या नेहमी सोबत असायचा. रूममेट असायचा, अभ्यास करायला आम्ही सोबत असायचो, कसा अभ्यास करायचा काय करायचं ह्या गोष्टी मला नेहमी गाईड करायचं. की तो माझ्या अगोदर गेलेला असल्यामुळे त्याला अनुभव बऱ्यापैकी आला होता या गोष्टीचा. आणि पहिल्यापासून तो शांत होता, डिसिजन फास्ट नाही घेणार, विचारपूर्वक घेणार, असं त्याचा स्वभाव पहिल्यापासून होता. तर मग तुम्हाला खूप समजून सांगायचा. मग आम्ही जेवायला गेल्यानंतर मेसच्या खाली बसलो, आम्ही फर्स्ट फ्लोअरला मेस होती, मी खालीच बसलो बाकड्यावरती. तो मला सांगत होता की असं नको, असं करूयात, तसं करूयात, अभ्यास करूयात, दोघं करूयात, नाही झालं तर मग बघूयात काय करायचं ते समजा. येणारे सगळेच थोडी नव्हत असतात असे. या गोष्टीत मग डिस्कशन करून करून त्यांनी माझं मन वळवलं थोडक्यात. मग मी ठरवलं, आम्ही नंतर जेवायला गेलो, त्यानंतर ठरवलं असं की नाही आता जायचं. इथपर्यंत तो म्हणजे त्याने मला गोष्टी समजून सांगितल्या. माळसापूर या गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला सुद्धा खरं, कारण तिकीट बुक केलं होतं. पण सुरू झालेला हा प्रवास परतीचा मित्र निवास म्हणून थांबला खरं. मला असं वाटतं की असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात यावं नाही, कारण त्या निवास खांडेयाने जर थांबवलं नसतं तर आज ज्ञानेश्वर खांडे शिगे झाले नसते. मला असं वाटतं की निश्चितपणे जे होतं ते चांगल्यासाठीच. आणि मग निवासने तुम्हाला थांबवलं, तुमचं मन परिवर्तन केलं त्याचं नाही का, आणि मग तुम्हाला हे वाटतं की यार बघूया प्रयत्न करू. मग नेमके काय प्रयत्न केले, कारण केलेले प्रयत्न तर आज आम्हाला दिसत आहेत. नाही, थोडक्यात नंतर काय केलं, मेंटॅलिटी थोडी चेंज केली. म्हणजे गावाकडे जायचं नाही, एक्झाम देऊन जायचं, जे होईल ते पाहूया, तर एक्झाम तर द्यायची. मग त्यानंतर मग डोक्यात कधी नाही आल्यामुळे काय झालं, ते मेंटली तिकडे स्थिर राहू लागली. थोडक्यात तुम्ही मग उल्लेख केला की 200 मार्कांची परीक्षा नाही, त्यात पहिल्यांदा 94 झाली. ती परीक्षा कोणती नेमकी? ती फाउंडेशन आता जे आहे ती फाउंडेशन. आमच्या वेळेला काय असायचं, CPT असायची, CPT IPCC असायचं, फायनल असायचं. पण तोच कोर्स आता कसा झाला आहे की फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल. म्हणजे तुम्ही CPTची एक्झाम दिली होती. CPT 200 मार्क. 200 मार्काची. काय नाही तयारी केली त्यासाठी? मग त्याच्यासाठी सर ॲक्च्युली माझं मॅथ्स पहिल्यापासून एकदम म्हणजे ढिलं होतं. अच्छा. मॅथ्स काय असतं हेच माहीत नव्हतं सर फर्स्ट टाइम. एवढं स्ट्रॉंग होतं. एवढं स्ट्रॉंग होतं. हां, की गणित मला येत होतं, पण मॅथ्समध्ये काय ते x = y, y = z असं आहे, ते काय जमत नसायचं पहिल्यापासून. मग त्यावेळेस मॅथ्स जे होतं ते कंपल्सरी नव्हतं. पण
पण आत्ताच्या कोर्समध्ये मॅथ्स हे कंपल्सरी Compulsory आहे. आहे. बरं. आता मॅथ्समध्ये पण तुम्हाला टू द एक्सटेंट तेवढे मार्क्स पडले पाहिजे तर तुम्ही पास होऊ शकता, नाही पास होऊ. बरं. तेव्हा कसं असतं 200 मार्कपैकी तुम्हाला 100 मार्क पाडायचे. मग कुठल्या विषयात किती पाडा काही हरकत नाही. तसं म्हणजे इंडिव्हिज्युअल पासिंग नव्हते, आता इंडिव्हिज्युअल कसं पासिंग आहे. प्रयत्न केले प्रयत्न केले आणि 124 मार्क्स अरे पडले. म्हणजे त्या 124 मार्कमुळे एक कॉन्फिडन्स आला की अरे आपण हे करू शकतो नाही का? मला असं विचारच वाटतं की CA हा जो पुढचा जो कोर्स आहे तो 5 वर्षाचा आहे. तर अगदी एक खेड्यातनं गेलेला मुलगा की ज्याची फार मोठी स्वप्न नव्हती करत नाही का, आजही तुम्ही सिम्पल लिव्हिंग याला तुम्ही मानता करता, त्या काळामध्ये त्या 5 वर्षाला तुम्हाला सामोरं जायचं होतं. मग जी तयारी असते ना अगदी मनातून केलेली ती कशी होती, कसा अभ्यास करायचा? कारण असं म्हणतात की CA म्हटल्यानंतर खूप अभ्यास असतो, खूप मेहनत असते. काय नेमकी मेहनत घेतली, काय कसा अभ्यास केला ते सांग. सर कुठलीही गोष्ट करताना मी ही गोष्ट म्हणतो की तुम्हाला जर वाटत असेल करायची गोष्ट तर तुम्ही करू शकता. किंवा दुसरं कोणीतरी म्हणतंय हे असं कर म्हणून तुम्ही करणार नाही, ते होणार नाही. तुम्ही करता भले पण ते सक्सेस होणार. म्हणून त्याच्यानंतर माझ्या मनात जे आलं IPSCला जे माझ्या मनात असायचं की नेहमी आपल्याला पास व्हायचं, फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास व्हायचं. की CA मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण होत का नाही हे नव्हतं तर व्हायचं फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास व्हायचं. वा. तर मग ते माझ्या मनात नेहमी चालायचं. मग त्या पद्धतीने मी अभ्यास करायचो. लायब्ररीत मी सकाळी 7ला असायचो, डेली 7ला असायचो. काही असो, संडे असो काही असो, मी 7ला असायचो. 7 ते 11 लायब्ररीत असायचो. मग मध्ये फक्त जेवणाचा वेळ, ब्रेकफास्टचा वेळ, संध्याकाळच्या जेवणाचा वेळ हे सोडतं बाकी काहीच करत नसायचं. फर्स्ट अटेम्प्टमध्येच पास व्हायचं हा निर्णय मला पाहिजे. साधारणतः किती बंद करायचं वेळ असं करायचं बंद करायचं केलं बंद आता बंद नाही माझं नाही करतो त्यांचं काम आहे ते चालेल. म्हणजे इतकी मेहनत घेतली, इतका अभ्यास केला आणि मग त्याचे रिझल्ट काय केले ते सांग. तर मग ते अभ्यास केल्याच्या नंतर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जे ठरवलं होतं अच्छा. ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये मी करून टाकलं. कारण की इंटरमिडिएटचा फर्स्ट ग्रुप जो आहे तो फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढला. जेव्हा मग जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला अच्छा. जे मित्रांना वाटायला लागले. मी ज्यावेळेस सुरुवातीला कसं गेलो होतो त्यावेळेस मित्रांना असं वाटत नव्हतं की मी CA होतो. जेव्हा रूममेट होते त्यांना पण असं वाटत नसतं की मी CA होतो. कारण की इंग्लिश हा एवढा वीक पॉईंट होता माझा की मला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं व्यवस्थित आणि समजायचं वेळ म्हणजे मला असं वाटतं ज्ञानेश्वरजी की तुम्ही सरावाने बनलात खरं तर आणि हा सराव इतका प्रामाणिकपणे केला की मला असं वाटतं की जेव्हा प्रामाणिकपणे आपण एखादं काम करतो ना तेव्हा निश्चितपणे त्यात आपलं यश मिळतं खरं तर. पण या जगामध्ये अवघड असं काहीच नाही का. CA हा 5 वर्षाचा कोर्स तुम्ही अगदी 5 वर्षातच पूर्ण केला तर ज्या वेळेला CA पास आउट झाला नाही का तर त्यावेळेला ज्यांना वाटत होतं की अरे नाही जमायचं तर त्यांच्या काय नेमक्या प्रतिक्रिया होत्या? सर जे विद्यार्थी जे मित्र माझ्या अगोदर CA जॉईन करायला गेले होते ॲक्च्युली, तर ते विद्यार्थी ते जे मित्र आहेत ते माझ्या नंतर CA झाले. खूप असे आहेत की जे मला म्हणले होते तुझे होणार नाही असे पण त्याच्यात काही मित्र आहेत की जे माझ्या नंतर CA झाले. त्या पूर्ण 5 वर्षामध्ये चांगले अनेक तुम्हाला मित्र मिळाले नाही का? कारण मुळामध्ये आता तुम्ही स्वतः चांगले आहात त्यामुळे अनेक मित्र तुम्हाला भेटले. तर आज कोणते मित्र आहेत तुमचे जे की आज CA आहेत किंवा तुमच्या अवतीभोवती आहेत की जे नेहमीच तुमच्या अगदी कॉन्टॅक्टमध्ये असतात? असे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असणारे मित्र अमोल वायवट म्हणून एक आहेत की ज्यांनी मला पहिल्यापासून सपोर्ट खूप केला. असा अभ्यास करायचा, त्या गोष्टी अशा करायच्या, लिखाण किती करायचं, लिखाणाची प्रॅक्टिस किती करायची, क्वेश्चन कसे सॉल्व करायचे ह्या गोष्टीवर नेहमी त्यांनी मला केलं. त्यानंतर वैजनाथ धांडे जे आहेत जालन्यात प्रॅक्टिस करतात, अमोल पुण्यात प्रॅक्टिस करतो. श्रीहरी पवार आमचे सहकारी आहेत, त्यांनी नेहमी ते माझ्या अगोदर गेले होते त्यांनी या सगळ्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं आणि चांगले मित्र पण बनले नाही. मला असं वाटतं की आपण जेव्हा चांगलं करतो तेव्हा चांगली माणसं आपल्या ॲटोमॅटिक जवळ आलेली असतात नाही का. अगदी CA झाल्यानंतर तर मग जनरली काय असतं की मोठ्या महानगरामध्ये माणसं स्थिरावतात करतात. तुम्ही अगदी पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आणि कुठलं मोठं शहर असेल, अगदी हे शहर न निवडता तुम्ही आपलं गावाकडलं शहर निवडलं म्हणजे आपलं बीड निवडलं नाही का. तर कधी म्हणजे ते वर्ष कोणतं आणि प्रॅक्टिस सुरू करून आता किती वर्ष झाले नेमकं आणि या प्रॅक्टिसमधला अनुभव नेमकं काय आहे ते सांग. मी 2017ला ज्यावेळेस ऑक्टोबर 2017ला पास झालो, रिझल्ट आला आमचा जुलै ऑगस्टमध्ये रिझल्ट आला आणि त्याच्यानंतर मग ऑक्टोबर 2017ला की काय करायचं आहे, जॉब करायचा आहे की प्रॅक्टिस करायची, प्रॅक्टिस करायची तर पुण्याला करायची का बीडला करायची, मग पार्टनरशिपमध्ये करायची का इंडिव्हिज्युअल करायची, हा निर्णय घ्यायचा होता.
मग हा निर्णय घेताना आम्ही काय केलं, पुण्यामध्ये आमचे मित्र आहेत भागवत खांडे म्हणून, आमचेच गावाला जवळचे, ते पण सी ए माझ्या अगोदरच 2-4 वर्षापूर्वी माझे सी ए झाले होते. तर त्यांच्यासोबत जॉईन करायचं असं ठरवलं सांगितलं पुण्यामध्ये. पुण्यामध्ये जॉईन करायला ठरवल्यानंतर मी त्यांच्यासोबत काही बोलणी झाली, समजा की पार्टनरशिपमध्ये असं करूयात तसं करूयात, शेअरिंग काय राहील असं कसं राहील, या गोष्टी झाल्याच्या नंतर मग गावाकडे आलो. म्हणजे घरच्यांना सांगायला लागलो थोडक्यात की नाही असं ठरवलं आहे आणि असं असं करायचं. पण इकडे आल्याच्या नंतर मग इकडे काही गोष्टी लोक भेटले, आपले लोक भेटले, मित्र कंपनी भेटली. यांनी सजेस्ट असं केलं की नाही पुण्यामध्ये नाही बीडमध्ये सुरू कर. सुरुवातीला बीडमध्ये सुरू, आपली माणसं भेटली, आपली माणसं त्यांच्या लक्षात गेले आपला माणूस शेअर आहे. हां, आणि मग आपल्या माणसाला नाही वाटतं की आपला माणूस राहावा इथं, कारण त्याच्यामुळे आपला फायदा होत नाही का. मग हे सगळं जे काही होतं माहोल किंवा जे तुम्हाला सांगितलं, जे काही सजेस्ट केलं आणि मग तुम्ही बीड निवडलं नाही का. आज त्याला सुद्धा मला वाटतं की 7 वर्ष झाली. हां, ठीक आहे. तर या 7 वर्षात 6 वर्ष, तर या 6-7 वर्षाचा नेमका प्रवास काय नेमका, म्हणजे सुरुवात अगदी कशी होती नेमकी, आता नेमकी काय पोझिशन आहे, कसं काम करतात ते सांगा. सर 20 ऑक्टोबर 2017 जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली बीडमध्ये, तेव्हा हे ऑफिस जिथं आहे त्याच्या समोर बोर्डवर ऑफिस सुरू केलं होतं, याच बिल्डिंगमध्ये, सेम बिल्डिंगमध्ये. त्यावेळेस ही जी कॅबिन आहे एवढीच कॅबिन माझं ऑफिस होतं तेव्हा सुरुवातीला. आणि मी एकटाच होतो, म्हणजे माझ्याकडे कोणी स्टाफ नव्हता वगैरे, असं काही नव्हतं, एकटंच काम करायचं. सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा काही गोष्टी इकडल्या ज्या गोष्टी होत्या त्या पुण्यापेक्षा वेगळ्या होत्या. आणि पुण्यामध्ये प्रॅक्टिस जी मी इकडे आर्टिकलशिप ज्या फॉर्ममध्ये केली होती त्या फॉर्मचं काम वेगळ्या पद्धतीसोबत होतं. आपल्याकडले कामं, मग आपल्याकडले वेगवेगळे जे कामं आहेत त्यांचे जे फॉर्म्युले आहेत काम करण्याचे, ती पद्धती जी आहेत ते अवलंबण्यासाठी मला वेळ लागला सुरुवातीला. म्हणजे खूप गोष्टीमध्ये आला स्थिरावला आणि आज खूप चांगलं नाव आहे. कारण CA आणि त्यांचं काम काही सांगायची गरज नाही की जगामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. ते विचार असं वाटतं की सुरुवात तुम्ही केली होती एकट्यानेच, तर आता किती लोकांचा स्टाफ आहे तुमचा? आता 12 लोकांचा स्टाफ आहे. ज्या वेळेला माणसापूर या गावाकडनं वडील येतात तुमच्या ऑफिसला भेट देण्यासाठी, कारण लेकरांना भेटत असतं नाही का, तर त्यावेळेला हे जे तुमचं वैभव आहे नाही का, काय म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर, तुमचा स्टाफ पाहिल्यानंतर किंवा तुमचं जे काही काम आहे ते पाहिल्यानंतर वडिलांना काय वाटतं नेमकं? सर वडिलांच्या चेहऱ्यावरचे समाधान नसतं, तर त्याच्यासाठीच आपण बुक करतोय की वडिलांचं समाधान, आईवडिलांचं समाधान, घरच्यांचं समाधान किंवा आपल्या मित्र कंपनीचं समाधान, ह्या गोष्टीसाठी आपण करतो. प्रेक्षकांना मी तर सांगू इच्छितो की जनरली काय होतं की आपण एखादी डिग्री अचीव करतो, मिळवतो, त्यावेळेला फक्त आपण मी आणि मी यावर जास्त फोकस करतो नाही का. अगदी मला पुढं जायचे, मला कमवायचे, मला पैसे कमवायचे, आणि या मीमध्ये आपण गुरफटून जातो. परंतु ज्ञानेश्वरजी खांडे यांसारखे फार कमी लोक असतात की मीपणा नाही, मी नाही, तर माझ्या आईला काय वाटतं, वडिलांना काय वाटतं, भावाला काय वाटतं, या सगळ्यांचं जे वाटणं आहे त्याचं ते मान ठेवतात. वडिलांनी सांगितलं की बाबा रे फार पैसे कमवू नकोस, पण या ठिकाणी प्रामाणिकपणा जप नाही का. भलेही पैसे आपल्याला कमी मिळू दे, पण प्रामाणिकपणा जप, लोकांच्या अडीअडचणी धावून जा, त्यांची कामं कर, आणि तोच वडिलांनी दिलेला गुरुमंत्र त्यांनी जपलाय पूर्णपणे, आणि आज खूप प्रामाणिकपणे ते काम करतायत. अगदी मी तर म्हणेन की जर एखाद्या चांगल्या व्यक्तीला भेटायचं असेल तर तुम्ही ज्ञानेश्वर खांडे यांना भेटा, आणि मग चांगलं पण काय असतं तर ते तुम्हाला समजेल. एक विचार असं होतं सर की जसं तुम्ही आई वडील, तुमचा प्रवास, तुमचे कष्ट, अभ्यासात तुम्ही सांगितले, तुमच्या सौभाग्यवती, त्यांचं शिक्षण, त्यांचा तुम्हाला कसं सपोर्ट होतो ते सांगा. सर माझं लग्न याच वर्षी झालं, जानेवारीमध्ये, 26 जानेवारीला लग्न झालं. बरं. हां, तर मॅडमचं ॲक्च्युली MA इंग्लिश झालेलं आहे, MA इंग्लिश केलेलं आहे त्यांनी कम्प्लीट. आत्ता त्या माझ्यासोबतच असतात ऑफिसमध्ये, समोरच्या कॅबिनमध्ये बसतात, म्हणजे त्या तुम्हाला मदत करतात. त्यांनी मदत करतात. मला एक विचार असं वाटतं की हा जो तुमचा प्रवास आहे आत्तापर्यंत नाही का, अगदी मी तर म्हणाल की प्रत्येकाने तुमच्याकडनं थोडं नाही तर बरंच काही घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. ते पूर्ण प्रवासाचं, यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो सर? आईवडिलांना. आईवडिलापेक्षा या जगात मोठं काहीच नाही, आणि ज्यांना त्यांच्यापेक्षा मोठं काही वाटतं त्यांचं जगणं सुद्धा काहीच नाही. कारण ते आहे तर आपण आहे, कारण आपण कमवायचं पण दाखवायचं कोणाला. मला असं वाटतं की पाहणारे, मनातून पाहणारे आणि मनातून या ठिकाणी कौतुक करणारे फक्त आणि फक्त या जगाच्या पाठीवर आई आणि वडील असतात. तेच विठ्ठल आणि रुक्माई असतात नाही का. आणि आईवडील जिथं राहतात तेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला वाटतं मंदिर असतं, तीच पंढरी असते.
अगदी आईवडिलावर मनातून प्रेम केलं, आईवडिलांचा आशीर्वाद आणि म्हणून इथपर्यंत येतात असं ते सांगतायत. आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा आपल्याबरोबर कोणतरी असतं, त्यांच्या स्वभावामुळे त्यांना अनेक चांगली मित्र भेटली, ज्या मित्रांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि मग इथपर्यंत प्रवास झाला. निश्चितपणे इथपर्यंत प्रवास म्हणजे CA होण्यापर्यंत प्रवास सोपा नव्हता, तो खूप हार्ड होता. परंतु ज्याचं ध्येय अचूक असतं ती व्यक्ती तिथपर्यंत जातेच. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे या बीड नगरीतील CA सन्माननीय ज्ञानेश्वर विठ्ठलराव खांडे साहेब. सर, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि या बीड नगरीमध्ये आपण अनेक लोकांची या तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून सेवा करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची आपण अगदी आग्रहपूर्ण सेवा करावी. यासाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन महाराष्ट्र.